मारण्याचा प्रयत्न रोहन अतिशय वेगाने चेंडू खाली आला बरोबर होतो काय केले क्षेत्ररक्षक सुनील तिथे चेंडू खाली आला फेकी सुद्धा पूर्णशी बाहेर स्टंप लेवलला फेकी होती तर चित्र वेगळं असतं Holuchik, 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 Holuchik. अजून एक चांगला चेंडू आणि तेवढंच चांगलं यष्टीरक्षण आपण पाहतोय मिस्टर रोहन चिल्ले कॅप्टन कूल. अजून एक डॉट बॉल. अजूनपर्यंत अकाउंट अर्थातच विचार केला फक्त 2 धावा आपल्याला दाखवते. ऑल स्टार्स मलाड इथून प्रयत्न करावे लागणारे 4 चेंडूचा खेळ झालाय. विकेट घेण्याचा प्रयत्न रनआउटची संधी आहे. रोहन चुकी थोडीशी झाली परंतु त्याच्यानंतर त्याला लगेचच करेक्ट केलंय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू गॅदर करता आला नाही. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये यस आय कॅन डू बेटर म्हणत आपण पाहिलं. पुन्हा एकदा फेकी केली आहे. ऋतिक गोरडे सुद्धा थोडेसे फंबल झाले परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये करेक्शन चांगलं आहे. शेवटचा चेंडू असणारे या षटकातील अजूनपर्यंत केवळ 2 धावा खर्च झाल्यात. एक बोल्डच्या माध्यमातून आणि एक रन आउटच्या माध्यमातून गडी बाद झालाय ऋतिक गोरडे. ओव्हर द विकेटने कट केलं. तिथे क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न झाले. कुणाल चेंडू खाली आलाय. जिथपर्यंत फेकी होईल 1 धाव तिथे सुद्धा भेटते. म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर ऑल स्टार्स मलाड 3 आकड्यावरती 2 गडीचा मोबदल्यावर. धावफलकावरती धावा अर्थातच पार्थ 11 ऑल स्टार मलाड आपण पाहतोय. बॉलर कोण आहे? हाय मित्रा. बॉलर 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 कोण आहे? हा माहित नाही. अमित. गोलंदाजी मार्क वरती अमितला आपण पाहतोय. सिंगलने मात्र धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय जवळ पोहोचणार आहे तब्बल  विकेटचं बटन आपण पाहतोय. बॅटर्स नेम प्लीज. उज्ज्वल. डायरेक्ट हिटचे प्रयत्न झाले आहेत. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं. सॉफ्ट सिग्नल कळवायचं. सॉफ्ट सिग्नल नॉट आउटचा आहे. दोपहर के साथ तुझे बताया वाला रहे ना फोन आज तुम कट कर दिए. हाँ ये अमोल के भी फोन करके बोला था मेरा बात करा नीतीश से ये वो समझा था. हाँ और हम अपने कान से सुने हैं भाई. स्पीकर पे रहता बोला था आशीष पांडे और तेरे में कुछ करने करेगा तो मैं तेरे को करेगा. दादा पांडे क्या गुस्से वाला आदमी है. अपना जमता नहीं है. लाते रहता सबके सामने. समझे. हाँ ये हम अपने कान पे सुने. हाँ ये रही है क्या?
लेके ना वाला एक अकेडमी ना इच्छा छोड़ते ही ना रहा हमारे दुकान के बाहर जाके आधा घंटा 1 घंटा खड़ा है हम इधर से जैसे आप गए ना वैसे जीतू भाई भी गए तो फिर हम लोग दुकान पे गए बोले भैया तो 9:30 बजे बोले तो बोले ना अच्छा तो रुका 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 करवा तो काम करो चलो तो दुकान की तो रुकी तो चलो ठीक है लेकिन भैया बोले ना राय तो आप लोग जाओ समझा तो ना ही है चलो भैया वो एकदम बोला जरा भी नजदीक अब देखा बैक टू बैक फ़ोन करा था मैं किधर अब इधर आएगी रमो का फ़ोन ना उठाती मैसेज किया भाई ग्राउंड पे ही आए भाई और वो बैक टू बैक फ़ोन करा था किधर है ना देखा भैया ऐसा बहुत चीज़ है वो हमेशा ना मादर से वैल्यू नहीं दी तोरे बारे में बोले हमारे बारे में बोले इधर उधर हमारे बारे में आपके बोले तोरे बारे में हमें बोले पर हम ये सब ध्यान नहीं देते भाई हमें मालूम वरना सबसे बड़ा दुश्मन एरिया वाले रहते हैं हाँ समझो भैया हाँ अभी था भैया हम इसे माफ़ कर दी पर ये जो चीज़ की है ना अभी माफ़ी लायक नहीं है अरे मादर चौथ इधर हम लोग झगड़ा कर नीचे के खिलाफ कर रहे तू भोसड़ी के झूठ के अपनी इज्जत खराब कर नॉट आउटचा सिग्नल आपण पंचांचं पाहतोय चार धावा धावफलकावरती आहे 4 चेंडूचा खेळ अजूनही या षटकातील बाकी आहे बॅकफूटवरती पंच करण्याचा प्रयत्न होता धावांचा विचार केला धावफलक 5 या आकड्यावरती आहे अजून एक चांगलं यष्टीरक्षण इथे आपण पाहतोय ऋतिक गोरडे विकेटचा पतन फक्त अंपायर रेफरल आहे हे लक्ष द्यायचं आपण फलंदाजाला मजबूर केलं कुठेतरी गोलंदाज अमितने पुन्हा एकदा स्टेप आउट केला हलक्याने खेळून काढलं तिथे क्षेत्ररक्षक आहे सहा धावा धावफलकावरती आहेत शेवटच्या चेंडू या षटकातील स्विच हिट केलाय क्षेत्ररक्षक चांगला झेल तिथे आपण पाहतोय फलंदाजाचा खेळ होतो समाप्त उज्ज्वलला जावं लागणार आहे तंबूच्या आसनाला गॉन नेक्स्ट बॅटर नेम प्लीज गोलंदाजी मार्क वरती आपण देवेनला पाहतोय धावांचा विचार केला धावफलक फक्त आणि फक्त 6 या आकड्यावरती आहे फुलालेंचा चेंडू तिथे रनआउटची संधी सिंगल परिपूर्ण होती आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक 7 या आकड्यावरती आहे 7 ऑन द टॅली
अतिरिक्तच्या रूपाने अजून एक धाव आणि धावफलक 8 या आकड्यावरती आहे. इथे दांडी 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 गोल. वन डी डिक्लेअरच्या रूपामध्ये धावा येत आहेत. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय आपण पोहोचणार आहे. वन डी डिक्लेअर नाइन ऑन द टॅली. अजून एक झटका अजून एक झटका. 6 गडी गारज झाल्यात आतापर्यंत. 6 विकेट डाऊन. ऑल स्टार्स मलाड 9 लॉस ऑफ 7. क्रिकेटच्या खेळामध्ये कुठेतरी स्कोर कार्डवर जर आपण नजर टाकली तर असं वाटतं की फुटबॉलचा स्कोर कार्ड आहे. शक्यतो असे स्कोर कार्ड आपल्याला कमी पाहायला भेटतात, परंतु कौतुक करावं लागणार आहे इथे बाबू 11 सांताक्रूझ. चला घाई करा. इथे मात्र लॉंग स्ट्राइड कनेक्शन झाला नाही, कारण टप्पा पडल्यानंतर क्लासिकल लेग कटर चेंडू झाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, कोणती चूक झाली नाहीये. इथे मात्र डॉट बॉल षटकाची होती समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर ऑल स्टार्स मलाड 9 लॉस ऑफ 6. अजून एक झटका आपण पाहतो. विकेट क्रमांक 7. बॅक टू दी डगआउट. धावफलकावरती केवळ 9 धावा आहेत. अजून एक चांगला चेंडू, त्याला पॅडल स्वीप केलं. क्षेत्ररक्षक आहे. कलेक्शन होईपर्यंत 1 धाव परिपूर्ण होती. इथे सिंगल परिपूर्ण होणार आहे. शेवटचा अंतिम चेंडू 12 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र हेनॉय कुमार, वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन अंडर मुंबई क्रिकेट आपण पाहतोय. उडता हुआ हेनॉय कुमार. वाय कट्टा म्हणा, सिद्धी पॅकर म्हणा, मेलविन म्हणा, प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्याची रील फिल्डिंगच्या जोरावरती व्हायरल झाली आहे, हेनॉय कुमार. उडता हुआ हेनॉय आपण पाहिलाय.
असं वाटलं पहिला चौकार येईल की काय, परंतु हिनॉय जर तिथे मात्र 5 फूट अलीकडे आणि 5 फूट पलीकडे. सोपं नाहीये चौकार लगावणं. 14 धावांचं लक्ष. त्याला टॉस आयडिया लगेचच. चिंचपोकले आणि मला टॉस आयडिया. चला सुरुवात करा लगेचच. धावांचा विचार केला तब्बल पाठलाग करायचंय. 14-24 चेंडू. मग एक छोटं आव्हान आहे त्याच्यासाठी. आपण पाहिलं रोहन आणि रोहनची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला कॅप्टन कूल रोहन शिल्ले, तर दुसऱ्या बाजूला मिस्टर रोहन सालुंके मॅन फ्रॉम अंधेरी. दोन चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोघांची आक्रमकता ही ओळख आहे, परंतु दुसऱ्या बाजूला रोहन शिल्लेचा विचार केला संयम सुद्धा तितकंच त्याच्यामध्ये आहे. तर एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये होईल का, कारण फक्त 14चा पाठलाग करायचा आहे. आक्रमक फलंदाजी करतील की सिंगल डबलने मात्र मॅच ऑन करतील हे सुद्धा बघण्यासारखं आहे. शॉर्ट कव्हर आणि शॉर्ट मिड विकेट वरती अतिशय जवळ खेळाडू आहे. ऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये दोन्ही आपल्याला खेळाडू दिसत आहेत. पहिल्या चेंडूवरती बॅकफूट वरती जाऊन कट केलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, एक धाव रोखू शकत नाहीये. एका धावेने मात्र श्री गणेशा केला जातोय. हलक्या हाताने खेळून काढले, तिथे सुद्धा रोहन संयम दाखवतायत. लगेचच वेटचा कॉल आला आणि कॉलिंग खूप महत्वाचं असतं. जेव्हा जेव्हा रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आपण धावा घेतात, यस नो वेटचा उद्गार होणं गरजेचं आहे. तेच आपण पाहिलं. लगेचच दुसरे धावेच्या प्रयत्नांमध्ये कुठेतरी रोहन चिल्ले होते, परंतु रोहन सालुंके नॉनस्ट्रायकर एंडवरून लगेचच कॉल आला वेटचा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अतिशय वेगाने. चला बघायचं लगेचच काही इंजरी तर झाली नाही, कारण बॅट तिथे थोडीशी अडकताना आपल्याला दिसली आहे. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडंसं आपल्याला लक्ष द्यायचं आहे. बॅकफूट वरती जाऊन जागा बनवली आहे. सिंगल परिपूर्ण होतीये का, तर यस सिंगल परिपूर्ण होणार आहे. आणि धावफलक 4 या आकड्यावरती आहे. 4 चेंडू फेकून झाल्यात. 20 मध्ये आता 10ची गरज आहे. क्षेत्ररक्षक तिथे सुद्धा आहे. दोन्ही फलंदाज अतिशय संयमी खेळी मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. इथे मात्र वेटचं कॉलिंग पुन्हा एकदा आलंय.
18 मध्ये आता 9 ची गरज आहे. बॅकफूट वरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. धावांचा विचार केला धावफलक आपण 6 या आकड्यावरती वागतोय. येणाऱ्या 17 मध्ये आता 8 ची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा तिथे सुद्धा प्रयत्न होता. धावांचा विचार केला धावफलक 7 या आकड्यावरती आहे. येणाऱ्या 16 मध्ये आता 7 ची गरज आहे. विकेट काढण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. थोडेसे धीम्या गतीचा चेंडू होता त्याच्यामध्ये फसवलं गेलं. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. पंधरा मध्ये 7 ची गरज आहे. कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला आपण बघतो ऑल स्टार्स मलाड तर दुसऱ्या बाजूला बाबू 11 सॅन्टा क्रूज नामदार चषक 2025 ची दुसरी महत्वाची रजनी. पॅडास्वीपचे प्रयत्न झाले आहेत. फेकी थोडीशी वाईडिश आहे. स्टम्प्स लाईनला जर थ्रो असतं तर कुठेतरी चित्र वेगळं असतं. चौदा मध्ये 6 ची गरज आहे. इथे मिस्टाईम स्ट्रोक ऑफसाईडला खेळायचं होतं परंतु सरळ रेषेमध्ये फटका जातोय. जागा बनवली. क्षेत्ररक्षक तिथे आहे. रनआउटची संधी आणि यस कुणाला जावं लागणार आहे. फटका कुठेतरी डी पॉइंटला खेळायचा होता परंतु तेवढं चांगलं कनेक्शन झालं नाही. फाईन पॉइंटमध्ये चेंडू जिथपर्यंत ट्रॅव्हल झाला. रन आउटचा झटका डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस असतं. डायरेक्ट हिट झाला नाही परंतु खेळाडूच्या हाताला ब्रश करून चेंडू विकेट्सवरती लागतोय. न्यू बॅटर न्यू मॅन सुनील विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समीकरण येणाऱ्या अर्थातच 12 चेंडूमध्ये 6 धाब्यांची गरज आहे. चौकार येतोय. येणाऱ्या 11 मध्ये आता 2 ची गरज आहे. इथे अजून एक चौकार येतोय आणि आपण पाहिलं पुढच्या फेरीमध्ये दाखल होताना बाबू 11 सॅन्टा क्रूज
जॉर्ज 11 संघ अभिनंदन आपले आणि हार्डलक. प्रथम 11 ऑल स्टार्स मलाड हार्डलक. चला लाईनमॅन लाईनचं काम थोडंसं बघा. त्यासाठी लावलाय ना तुझं. ठीक आहे, पॉवर बँक